ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ध्यानयोगाने ब्रह्मप्राप्ती भाग 1. ओवी आहेत 1011 ते 1013. ज्ञानदेव मंदाधिकारी कोणत्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत. श्लोक 51. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च. शुद्ध बुद्धीने युक्त, धैर्याने स्वतःचे मन व इंद्रिये यांचे नियमन करून, शब्दादी विषयांचा त्याग करून, प्रीती व द्वेष सोडून, तरी गुरु दाविली या वाटा, येऊनी विवेक तीर्थतटा, धुऊनी या मळकटा बुद्धीचा तेणे. तर गुरुने दाखवलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन तेथे साधकाने बुद्धीचा मळ धुवून टाकल्यामुळे मग राहूने उघळली, प्रभाचंद्रे आलिंगिली, तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी. मग चंद्रग्रहण सुटले असता राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा जशी चंद्राकडून आलिंगली जाते, त्याप्रमाणे ती शुद्ध बुद्धी आपल्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाली. सांडुनी कुळे दोन्ही, प्रियासी अनुसरे कामिनी, द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी. सासर व माहेर या दोन्ही कुळांचा स्नेह टाकून पतिव्रता स्त्री आपल्या पतीस अनुसरते, त्याचप्रमाणे द्वंद्वाचा त्याग करून बुद्धी केवळ आत्मचिंतनात रत झाली. अनासक्त, जितेंद्रिय व विगतस्पृह अशा कर्मयोग्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. त्याच्या हातून घडणारी कर्मे ही अकर्मरूप म्हणजेच कर्मसन्यास रूपच असतात. ती करूनही न केल्यासारखीच असतात, कारण त्याने फलाशेचा व अहंकर्तृत्वाचा त्याग केलेला असतो. असं भगवंतांनी 41 ते 49 श्लोकात सांगून स्वधर्माचरणाचे अधिकरण पूर्ण केले होते. 50व्या श्लोकापासून भगवंतांनी साधकाला ही ज्ञानाची पराकाष्ठा अशी ब्रह्मप्राप्ती कशा क्रमाने होते ते सांगायला सुरुवात केली आहे. गुरुपदेशाने तत्काळ ब्रह्मप्राप्ती करून घेणारे साधक विरळच असतात. सर्वसाधारणपणे सामान्य मंदाधिकारी साधक हळूहळू साधनेच्या मार्गात अग्रेसर होतच ब्रह्मप्राप्ती करून घेतात. ती कशी करून घेतात ते भगवंत या श्लोकापासून सांगत आहेत. या उपसंहारात मोक्षप्राप्तीचे जे उपाय पूर्वीच्या अध्यायातून सांगितलेले आहेत त्यांचेच संक्षिप्त वर्णन भगवंतांनी 51 ते 58 या 8 श्लोकात केलेले आहे. भगवंतांनी 51 ते 58 या श्लोकात ध्यानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग अशा 3 मार्गांचे क्रमानं विवेचन केलेले आहे. त्यातील 51 ते 55व्या श्लोकाच्या पूर्वार्धापर्यंत 3.5 श्लोकात ध्यानयोगाचं वर्णन केलेलं आहे. वरील 51व्या श्लोकात साधक शुद्ध बुद्धीने युक्त होतो, धैर्याने स्वतःचे मन व इंद्रिय यांचे नियमन करतो आणि शब्दादी विषयांचा त्याग करतो आणि रागद्वेष मनातून काढून टाकतो, असे 4 टप्पे सांगितलेले आहेत. ज्ञानदेवाने एकेका पदाचा अर्थपूर्ण रूपकांची योजना करून अर्थ स्पष्ट केला आहे. क्रमयोगाने मंदाधिकारी ब्रह्मप्राप्ती कशी करून घेतो ते भगवंतांनी 3.5 श्लोकात सांगितलं. 51व्या श्लोकात शुद्ध बुद्धीने युक्त, मनाचे धैर्याने नियमन, शब्दादी विषयांचा त्याग व रागद्वेषादी द्वंद्वातून मुक्तता या 4 पायऱ्या सांगितल्या होत्या. ज्ञानदेव त्यातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण करत आहेत. बुद्ध्या विशुद्धया युक्त, साधक शुद्ध बुद्धीने युक्त होतो. ज्ञानदेव त्याची बुद्धी शुद्ध कशी होते ते सांगताना म्हणतात की तो सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने जातो, विवेकरूपी तीर्थक्षेत्री येतो व बुद्धीचा मळ धुवून टाकतो. सद्गुरू त्याला विवेक शिकवतात. आत्मानात्म विवेकाने त्याची बुद्धी निर्मल होते. विवेकावर त्यांनी तीर्थाचे रूपक केलेलं आहे. तीर्थामागची संकल्पनाच आहे की तीर्थप्राशन केल्यावर अथवा तीर्थात स्नान केल्यावर मनुष्याची सर्व पापे धुवून जातात व तो शुद्ध होतो. इथं तीर्थ आहे ते विवेकाचं आहे. जोपर्यंत अविवेक होता तोपर्यंत बुद्धीने विषयांना कवटाळलेलं होतं, पण आत्मानात्म विवेकाने विषयांचे, जीवनाचे क्षणभंगुरत्व कळून येते व बुद्धी विषयांपासून परत माघारी फिरते व स्वस्वरूपाकडे येते. बुद्धीचा मळ धुतला जातो व तिला शुद्ध रूप प्राप्त होते. शुद्ध बुद्धीवर त्याने
चंद्रप्रभेचे रूपक केलेले आहे. राहूच्या ग्रासातून मुक्त झाल्यावर चंद्राची प्रभा चंद्राकडून आलिंगली जाते. त्याप्रमाणे मलिनतेपासून मुक्त झालेली चंद्रप्रभारूपी बुद्धी स्वरूप चंद्राकडून आलिंगली जाते. स्वस्वरूपाशी तिची भेट होते. मग द्वंद्व त्यागाने बुद्धी आत्मचिंतनात मग्न होते. त्यासाठी ज्ञानदेवांनी पतिव्रतेचा दृष्टांत वापरला आहे. पतिव्रता सासर आणि माहेर या दोन्ही कुळांचा अभिमान वा स्नेह सोडून फक्त पतीलाच अनुसरते. त्याप्रमाणे बुद्धी सुख वा दुःख या दोन्हींचा त्याग करते व द्वंद्वमुक्त होते. श्लोकातील इतर टप्प्यांचे विवरण ज्ञानदेवांनी कसं केलं आहे ते आपण उद्या पाहू.